या निगोज गावामध्ये प्रभू रामरायाचं मंदिर आहे। रामरायाचं मंदिर का उभं केलं त्याचं एकच कारण की भावाभावाने एकमेकाशी प्रेमाने राहावं हा जुन्या लोकांचा हेतू होता, म्हणून गावामध्ये रामरायाचं मंदिर। मग आता त्या रामाचा कोणी आदर्श घेतला का नाही? तर रामाचा आदर्श कोणी घेव न घेव पण आमच्या लंके परिवाराने घेतला। मला जसं रामाचं भरतावर प्रेम आणि जसं भरताचं रामावर प्रेम, तसे या लंके परिवारात हे दोन भाऊ आदरणीय बबन मामा आणि आदरणीय शांताराम मामा, अगदी राम लक्ष्मणासारखं प्रेम। मुंबईला गेले, तिथं खूप उद्योग व्यवसाय केला। तदनंतर शांताराम मामा इकडं आले, मग त्यांनी हा दुग्ध व्यवसाय उभा केला। त्यांचे सगळे सहकारी मित्र आदरणीय शिवाजी आप्पा इथं पुढे बसलेत। इथं ज्यावेळेस हा व्यवसाय उभा केला, बबन मामा पाठीमागं भक्कम उभे होते। खूप सुंदर व्यवसाय सुरू झाला। व्यवसाय सुरू झाल्यानंतर आज कन्हैया डेअरी हे नाव नुसतं तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात गाजत आहे। महाराज वा, भाऊ भाऊ एकत्र आल्यावर आणि एकमेक भाऊ एकामेकाच्या पाठीमागे उभं राहिल्यावर काय क्रांती होते, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिली या लंके परिवाराने। महाराज मग मध्यंतरी ज्यावेळेस मी दोन्ही वेळेस आलो त्यावेळेस मला खूप कुतूहल वाटलं। मी सोमनाथ महाराजांना म्हटलं, डेअरीवर सप्ताह कशाला? हा, डेअरीवाल्यांच्या सप्त्यात पंक्ती असतात बुवा, पण डेअरीवर सप्ताह कशाला? मग त्यांनी सांगितलं, या उद्योग समूहाने या घराण्याला कलाटणी बसलेली आहे आणि म्हणूनच मग या उद्योग समूहाच्या निमित्ताने या उद्योगानेच म्हणजे कामाला गुरु मानणारा वर्ग, कष्टात परमेश्वर मानणारा वर्ग आहे हा लंके परिवार। आणि म्हणून मग दोन्ही उत्सव। शांताराम मामाचं मला एक म्हटणं, मी बोललो शांताराम मामाला त्यावेळेस, तर वैकुंठवासी शांताराम मामा म्हणले, माऊली या रूपाने आमचं सगळं गाव एकत्र येतं, पै पाहुणे एकत्र येतात, पंचकृषी एकत्र येते, आणि विशेष म्हणजे आमच्या लंके परिवाराला यांना अन्नदान करायची संधी भेटते, ही आमचं भाग्य आहे।